सर्वात प्रथम मी 2 केली घेतली आहे. त्यांना चांगल्या पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यांची वरची मी साल काढणार आहे. आता काढल्याच्या नंतर छोटे छोटे कट पण करायचे आपल्याला. अशा प्रकारे बारीक बारीक स्लाइड करायचे आहे. स्लाइड करून झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्याला टाकायचं आहे आलं आणि लसूणची पेस्ट. मसाला टाकायचा आहे, लाल मसाला, थोडीशी हळदी, गरम मसाला, काश्मीरी चिल्ली पावडर तिखट होण्यासाठी. हे सगळं टाकून झाल्याच्यानंतर मिक्स करायचं आहे. सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्याच्या नंतर गॅसवरती तेल गरम करायला ठेवून द्यायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे स्लाइड कापलेले आहे ते सोडून द्यायचे आहे. ते चांगल्या प्रकारे डीप फ्राय करून घ्यायचे आहे. एकदम क्रिस्पी होण्यासारखे फ्राय करायचे आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं सुक्कं पण खाऊ शकतात, खूप छान लागतात. अशा प्रकारे फ्राय झाल्याच्या नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे त्या सर्वांना. परत एकदा आपल्याला आलं आणि लसूण पेस्ट टाकायची आहे. चांगली गरम झाल्याच्या नंतर त्याला चांगली हलवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कांदा आणि टमाटर टाकून घ्यायचं आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार. टाकल्याच्यानंतर थोडं झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर एक छोट्याशा वाटीमध्ये लाल मसाला, गरम मसाला, हळदी, काश्मीरी रेड चिल्ली पावडर हे सगळं घेऊन मिक्स करून पेस्ट बनवून आपल्याला जे आपण कांदा टमाटरची परतून घेतलं आहे त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. ते परतून झालं ते चांगल्या प्रकारे झाकून ठेवायचं आहे. थोड्या वेळाने टमाटर कांदा बारीक झाला तर त्याला हलवून त्याच्यामध्ये केल्याचे वेफर सोडून द्यायचे आहे. केल्याचे वेफर चांगले परतून घ्यायचे. थोडं पाणी सोडून द्यायचं. त्यावर झाकण ठेवून शिजायला ठेवून द्यायचं आहे. चांगल्या प्रकारे इथे आपलं शिजलेलं आहे. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्तपैकी दिसण्यासाठी. सो रेडी आहे आमची केल्याची भाजी. कशी वाटली तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.